आता माझ्या हाती कसं लागणार तुम्ही? त्या भवानीच्या हाती लागले म्हटल्यावर माझ्या हाताला कसं लागणार तुम्ही? लायकी दाखवून शेवटी व्हॅलेंटाईन डे साजरा केलाच तुम्ही ना. आणि त्या भवानीला पण कसं दुसऱ्याचाच नवरा आवडतो काय माहिती. तिला पण कळत नाही की बाबा ह्या माणसाचं लग्न झालंय, लेकरं आहेत, पण नाही ना. कसं आहे ना, कुत्र्याचं शेपूट शेवटी वाकडं ती वाकडंच राहतं, सरळ कधीच होणार नाही. आणि तुम्ही कसं आहे ना, व्हॅलेंटाईन डे साजरा करूपर्यंतच तिथं आहे मला माहिती आहे. ती जर झालं की तुम्ही बरोबर तुमची शेपूट हलवत घरी येणार, कारण की तुमची लायकीच ही आहे. कारण की तुम्ही फक्त आहे ना हे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठीच घराबाहेर गेलेले आहेत. आणि कारण काय दिलं तुम्ही? मी किरकिर करते, मी माझं ते नाही का, मी तुमच्यासमोर बोलते, रडते, झडते, तर त्याची तुम्हाला किरकिरी वाटते ना. मी जर लेकरांचं जर काय बोलत असेल तर तुम्हाला ती सण होत नाही. म्हणजे शांतता घरात पाहिजे. पूर्ण वर्षभर तुम्हाला माझी किरकिरी दिसली नाही आणि आता म्हटल्यावर लगेच तुम्हाला माझ्या किरकिरीमुळे तुम्ही घर सोडलं असं बोलून दाखवताय. कारण माझं देताय तुम्ही. खरं तर तुम्हाला फिरायचंय त्या भवानीसोबत, व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता. ही खरं सांगा ना. माझं नाव का बदनाम करताय? माझं कारण का देताय? तुम्हाला काय करायचंय ना त्या भवानीसोबत ती खरोखर सांगा ना. एक काम करा ना, तुम्ही दोघं जण सोबत बसून एक व्हिडिओ काढा आणि पाठवा. नक्की तुम्ही कोणासाठी घर सोडले? माझ्यासाठी सोडलंय का त्या भवानीसाठी तुम्ही घर सोडून गेलेत? उगा ती नको ती माझी कारणं देऊ नका, माझी बदनामी खरंच करू नका. कसं आहे ना, घरात सगळ्यांना हीच वाटतं की माझ्यामुळेच तुम्ही घर सोडले, माझ्यामुळेच तुम्ही घर सोडून नेहमी जाता. ही तुमच्या घरच्यांना पण सांगा ना की बाबा व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता म्हणून मी घर सोडले, कारण ऋतूचं दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही ना. तिथं कसं बदनामी तुमची होईल. म्हणजे तुम्हाला ते भवानी पण पाहिजे आणि स्वतःचं नाव पण खराब नाही व्हायला पाहिजे असं दाखवून देतात. आणि परत मी बोलायला लागल्यावर काय म्हणायचं की मी खोटा आळ घेते तुमच्यावर. आणि आता पण तुम्ही जी करताय ती तुम्हाला योग्य वाटतंय का? हां, शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवलीच ना. शेवटी गेलेच तुम्ही त्या भवानीपाशी व्हॅलेंटाईन डे साजरा करायला. पूर्ण वर्षभरात तुम्हाला घर सोडू वाटलं नाही. वर्षभरात बरोबर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे नाही का समोर आलं तर तेव्हाच तुम्ही व्हॅलेंटाईन डे आता आलाय तर आता बरोबर तुम्ही घर सोडून गेले. आणि नाव देताय माझं कारण देताय की माझ्यामुळे तुम्ही घर सोडून गेलेत. तुम्ही तुमच्या लेकरांचा तर विचार करता का? आता बास कान खोलून ऐका तुम्ही. आता तुम्हाला असं वाटत असेल की एवढं सगळं करून मी तुमचा स्वीकार करेन, तर अजिबात नाही. अशा गोष्टीचा अपेक्षा अजिबात करू नका माझ्याकडं. कारण की आता लय डोक्यावरनं पाणी गेले. मी प्रत्येक वेळा आहे ना तुमच्या चुकीवर आहे ना पांघरून घालत होते. प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा चुकले ना तेव्हा तुमच्या चुकीवर मी पांघरून घालत होते. का तर बाबा तुम्ही आता तर सुधरान, मग तर सुधरान. पण तुम्ही सुधारणारच नाही. तुम्ही शेवटी काय आहे ना ते दाखवून दिलं तुम्ही. आणि नाव उगाच माझं खराब करताय. माझं काय चुकतं? मी जर माझ्या लेकरांचं तुम्हाला बोलत असेल तर ह्या गोष्टी माझ्या चुकतात. जर मी तुम्हाला म्हणत असेल की बाबा 4 पैसे घरामध्ये ठेवत जावं, ही चुकतं माझं. कारण माझं देताय तुम्ही. लहान लेकरू आहे त्या बारकीचा डोस आहे वगैरे ती पण तुम्हाला कळलं नाही. का तर तुम्हाला तर मजा करायची ना बाहेर जाऊन. हा, त्या भवानीसोबत हिंडायचंय. ह्या गोष्टी तुम्ही नाही सांगून दाखवणार. तेवढं तिथून व्हिडिओ काढून टाकता येतं की माझ्यामुळं सगळं काय होतंय म्हणून, ऋतूमुळं सगळं काय होतंय, माझं तर काय विषय नाही, तुम्ही किती गरीब गाय आहे असं दाखवून देताय तुम्ही लोकांना. आणि लोकांनाच काय तुम्ही तुमच्या घरच्यांना पण हीच दाखवून देताय की तुम्ही लय साजूक आहे. चुकतं तर माझंच ना. मी चुकते प्रत्येक गोष्टीत. जर मी लेकरांबद्दल बोलत असेल तुम्हाला तर त्या गोष्टी माझ्या चुकतात. 4 पैसे घरात ठेवा म्हटलं तर त्यासुद्धा चुकतात. वरनं मलाच म्हणायचं की हिला संसार करायचं कळतं का? आता अजून काय कळायला पाहिजे? तुमच्यासारखं तर घर सोडून जात नाही 10 वेळा. घरात थांबून त्या लेकरांची काळजी मीच घेते, तुम्ही नाही घेत. तेवढं नुसतं मोठं बोलायला येतं की बाबा लेकरांची काळजी तुम्ही करता, तिचं लेकरांचं फ्युचर बघायचं आहे तुम्हाला. एवढं फक्त मोठं तेवढं बोलता येतं तुम्हाला. पण घरात तुम्ही थांबून त्या लेकरांकडे बघू शकत नाही. का तर बाहेरचा नाद लागल्यानंतर बाईचा नाद लागल्यानंतर काय घरात तुम्ही थांबणार आहे? आणि बदनामी तुम्ही माझी करताय. स्वतः काय वागताय ना ती बघा अगोदर आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवायची, दुसऱ्यांना बोलून दाखवायचं. मला तर वाटत नाही की माझं काय चुकतं. जर मी नवऱ्याकडे 4 पैसे मागत असेल ना तर मला वाटत नाही की माझं चुकतं म्हणून. आता त्या बारकीचा डोस आहे, मग आता कसं जायचं ते करायला? ह्या गोष्टी तुम्हाला कळत नाही का? फक्त आता झालं ऋतू सगळ्या गोष्टी बघती तर आपण कशाला लक्ष द्यायचं प्रत्येक गोष्टीत? ले मग बोलून तर दाखवत जाऊ नका की तुम्ही कष्ट एवढं करताय तर त्या लेकरांसाठी करताय. मला तर नाही वाटत तुम्ही लेकरांसाठी काय करताय म्हणून.
तुम्ही तुमची हौस पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळं ही करताय, नाटकी करताय, घर सोडताय, ती करताय. लेकरांची काळजी असली असती ना तर तुम्ही घरात थांबले असते. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बारकीचा आता कधी डोस आहे, कधी नाही आहे. ह्या गोष्टी तर साध्या तुम्हाला माहिती आहेत का हो? आणि बोलून दाखवताय मला की तू, मला माहिती आहे तुला किती लेकरांची काळजी आहे म्हणून. तुला कशाला पैसे लागतात, सगळं तर घरात मी आणतो. आता घरात नाही आहे, आता मग ह्या लेकराला डोस द्यायला कसं जायचं? हां, आता औषधं पाणी जर काय अनडी अडचणीला लागलं तर कसं जायचं? ले बोलून दाखवतं ना घरात कशासाठी पैसे पाहिजे, तर ह्या गोष्टीसाठी आहे ना घरात पैसे पाहिजे नसतात. कारण की आपण तर घरामध्ये राहत नाही ना. तुम्हाला जर जरा काय पण बोललं की घर सोडून जाता, काय जरी बोललं की घर सोडून जाता, तुम्हाला आता कारणच झाले. कारण की तुम्हाला बाईचा नाद लागलाय. व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे तुम्हाला आणि नाव लावताय माझं 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 नाव बदनाम करताय. बास करा जरा आता हे असं वागायचं. जी वागताय ना ती खूप चुकीचं वागताय. हे असलं काही करून आहे ना काय साध्य होणार आहे? ह्याच्यानं तुमच्या लेकरांचं फ्युचर आहे का ह्याच्यात? ले बोलून दाखवता की एवढं कष्ट करतोय, ती माझ्या लेकरांसाठी मी एवढं कष्ट करतोय, ही करतोय. पण नाही, ही आहे ना स्वतःसाठी तुम्ही जी काय करताय ना ती स्वतःसाठी करताय. ही काय लेकरांसाठी काय करत नाही आणि माझ्यासाठी पण काय करत नाही. ह्याच्यानं काही 4 पैसे घरामध्ये येत नाही. उलट 4 पैसे घरी आलेले ना त्या भवानीच्या वर उधळून येताय तुम्ही. तुम्ही काही 4 पैसे घरामध्ये आणत नाही. उलट जी घरात येत होते ती पण तुम्ही आता नाही का बाहेर जाऊन ती व्हॅलेंटाईन डे साजरा करून त्याच्यात पैसे घालवले. हीच वाटायला लागले आता मला तर. मी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला म्हणत होते की तुमची ही उधळपट्टी आहे ना करायची बंद करा आणि घरामध्ये पैसे देत जावा. ह्या कारणामुळे मी तुम्हाला म्हणत होते की घरामध्ये पैसे देत जावं म्हणून. आता कळलं का? आता पण बोलून दाखवताय की हिच्यासाठी मी घर सोडले, ह्या कारणासाठी घर सोडले. नाव फक्त कसं आहे ना माझीच बदनामी करा. पण मला माहिती आहे, मला माहिती आहे की मी कसं वागते आणि मी काय करते. मला तुमच्यासारखं वागता येत नाही ना. मला माझ्या लेकरांची काळजी आहे म्हणून मी इथं राहते आणि म्हणून काळजीपोटी मी तुम्हाला म्हणत होते की घरामध्ये पैसे ठेवत जावं म्हणून. आता त्या पोरीला डोस आता मी कसं जाऊ मला तुम्हीच सांगा. शेवटी तुम्ही तुमची लायकी खरंच दाखवून देता. जेव्हा जेव्हा गरज लागते ना तुमची, मला गरज पडते ना तेव्हा तुम्ही माझ्या गरजेला कधीच येत नाही. धड लेकरांच्या पण गरजेला कधी नसता. त्या लेकरांनी तर कुठं काय करावं काय माहिती. साधी सिंपल गोष्ट तुम्हाला एवढी कळत नाही. तुमच्यासमोर किती पण मी रडून पडून बोलले ना तरी तुम्हाला फरक पडत नाही. बस फक्त हिंडायला तेवढं येते आणि त्या भवानीच्या मागे हिंडायला फक्त तेवढंच येते, दुसरं काही येत नाही. आणि काय बोललं की घर सोडायचं, काय बोललं की घर सोडायचं. बस एवढंच करत राहा आयुष्यभर. तुम्ही एवढंच करत राहा. दुसरं तुम्हाला जमणार पण नाही काय. आणि लेकरांची काळजी तर अजिबात तुम्ही करू पण नका. कारण की दिसून येते तुम्हाला काय त्यांची काळजी पण नाही आणि धड माझी पण काय काळजी नाही आहे तुम्हाला.